वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते. एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही. वेळेचेही असेच आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा मिळत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, त्या क्षणाचा सदुपयोग करा. माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो. आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेत असतो. आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर या 3 गोष्टी कुणालाही सांगू नका. तुमच्या मनातल्या गोष्टी, तुमचा पगार आणि तुमची पुढची चाल. चूक मान्य करणे म्हणजेच बरोबर नसणे असं नसतं. कोणाला पसंत करणे ही वेगळी गोष्ट आहे. अगोदर त्यांचा आदर करायला शिका. जेव्हा कोणी मित्र काही कारणाशिवाय तुम्हाला टाळत असेल तर समजून घ्या, त्याच्या सर्व गरजा पूर्ण झाल्या आहेत. जीवनात काहीच कायमस्वरूपी नसते, ना चांगले दिवस ना वाईट दिवस. भरोसा श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपण तर लोकांवर ठेवत असतो. अक्षरशः डोळे भरून येतात रडायचं नाही ठरवल्यावर, आणि मन काहीतरी शोधत राहतं, जसं आपण शोधतो काहीतरी हरवल्यावर. एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात राहण्यासाठी कोणाकडे भीक मागू नका. जर त्याच्या मनात तुमच्यासाठी प्रेमच नसेल तर ते तुमच्यासोबत असूनही नसल्यासारखे असतील. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं केव्हाही चांगलंच. आयुष्य असंच असतं, बाभळीच्या पालवीसारखं, काट्यातच फुलणार आणि काट्यातच विरणार. प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार. दोन्ही बाजूने विचार करून बघा, कधीही गैरसमज होणार नाहीत. आपलं दुःख लपवून आपण नेहमी आनंदी राहिले पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे की जीवन असावं तर तुमच्यासारखं. काय चुकलं हे शोधायला हवं, पण आपण मात्र कुणाचं चुकलं हे शोधत राहतो. चमचा एखाद्या पदार्थात असूनही त्याला त्या पदार्थाची चव कळत नाही. त्याचप्रमाणे मूर्ख माणसे चांगल्या माणसांच्या संगतीत राहूनही त्यांना त्यांची किंमत कळत नाही. आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूकच असतात. फरक एवढाच असतो, आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात. आयुष्य मनसोक्त जगून घ्या, बाकी नशिबावर सोडून द्या. रात्री फुलांना सुद्धा माहीत नसतं की सकाळी मंदिरात जायचं आहे की स्मशानात. कोणतंही नातं 4 तत्वांवर आधारित असतं: आदर करणं, समजून घेणं आणि आहे तसं स्वीकार करणं आणि दाद देणं. आपल्या कर्माची फळं इथं प्रत्येकाला भोगावीच लागतात. उसने पैसे देताना विचार करा, कारण आपलेच पैसे आपल्याला नंतर चोरासारखे मागवावे लागतात. वाळूमध्ये पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते, परंतु हत्ती नाही. म्हणून कधीही कोणाला लहान समजू नये. लहान माणसेसुद्धा मोठमोठी कामे करू शकतात. आठवणी सांभाळणं खूप सोपं असतं, कारण त्या मनात जपून ठेवता येतात. पण क्षण सांभाळणं खूप कठीण असतं, कारण तो क्षणात त्याच्या आठवणी होत असतात. ज्यांना आपण आपलं मानतो तेच आपल्याला एक दिवस परकेपणाची जाणीव करून देत असतात. आयुष्यात माणसं कमवणारा सर्वात श्रीमंत असतो, कारण पैसा तर भिकारी पण कमवत असतो. तोंडावर बोलण्याची हिंमत नसली की लोक स्टेटस अपडेट करतात. माणसाचे वजन कमी असले तरी चालेल, पण माणसाच्या शब्दाला मात्र वजन असले पाहिजे. किंमत पैशाला कधीच नसते, किंमत पैसे कमवताना केलेल्या कष्टाला असते. आयुष्यात दुःखाविरुद्ध लढता आलं पाहिजे आणि हृदय दुखवणारी व्यक्ती समोर असतानाही आपल्याला हसता आलं पाहिजे. कोणासोबतही टाईमपास करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा काही वेळाचा टाईमपास एखाद्याचं हसू आयुष्यभरासाठी हिरावून घेऊ शकतो.
असेच मोटिवेट करणारे विचार सतत ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.